नमस्कार. 100% साक्षरता असलेल्या गोव्यात सुद्धा अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा असावा, अशी मागणी पुरोगामी नेते यज्ञेश्वर निगळे यांनी केली होती. ही मागणी का गरजेची होती आणि तो कायदा का गरजेचा होता, हे वारंवार राज्यात घडत असलेल्या विविध गोष्टींमुळे आणि गुन्ह्यांमुळे आपल्यासमोर वारंवार येत आहे. याच सगळ्या गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत प्राध्यापक कुलदीप कामत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि विचारूया, की गोवा राज्याला अंधश्रद्धा किंवा जादूटोणाविरोधी कायदा हा गरजेचा का आहे? आणि राज्यात सध्या परिस्थिती काय आहे? सर नमस्कार. तुम्ही नमस्कार. वेळ दिल्याबद्दल सर्वप्रथम तुमचे धन्यवाद म्हणता. विषय तुमच्या लक्षात आलाच असा, की एक मागणी यज्ञेश्वर निगे यांनी महत्त्वाची भूमिका घेतलेली, की महाराष्ट्राच्या धर्तीचेर गोंयांनी हो कायदो आसचो. हं. हो कायदो नेमको कितें आसा? महाराष्ट्रात जो लागू आसा तो? महाराष्ट्रान जो कायदो केला अंधश्रद्धा निर्मूलन आणि त्याच्या खातीर खूप चळवळ झाली आणि खूप संघर्ष करचो पडलो, की अंधश्रद्धेच्या नांवान जे लोकांची पिळवणूक करता, हा श्रद्धेचो प्रश्न ना किंवा देवधर्माच्या बद्दल काय प्रश्न ना. पण जे काही स्वताक मायावी किंवा आपण देव असा आणि कितें तुम्ही अमूक कशे तरी कर्मकांड करा, नरबळी दियात किंवा आपण हे प्रॉब्लेम सोडव तुम्ही आमच्या शरण यात आणि हांव देवी अंश आसात. अशें जे कितें एक भ्रामक चित्र लोकांसमोर डोळ्यासमोर उबें करून जे लोकांचे शोषण करता, पिळवणूक करता, लोकांक त्या अंधश्रद्धेन तशें थंयच दवरता, त्याच्या विरोधी अशा प्रकारचो कायदो जाला आणि जर कोण हे अशें करता जाल्यार ताका सरकार शिक्षा करू शकता अशें हं, ते कायद्याचे प्रावधान आसा. हं, अर्थात एक गजाल लक्षात दवरूंक जाय की कायदो हे सर्वस्वी न्ही, म्हणजे कायदो आतां केलो म्हणून महाराष्ट्रात ते थांबले अशातलो भाग ना. पण ते जर जालें तसो कायदो जालो, जाल्यार तेका आमी ते जे करणारे आसा ताका शिक्षा दिवंक शकता. अदरवायज आमकां तशी ते हं. प्रावधान ना. आणि आता जर तुम्ही जे नाव घेतले यज्ञेश्वर निगळे, की ज्यांनी खूप वर्सां अंधश्रद्धेच्या संदर्भात काम केलां. तर आमच्या गोव्यात तशी एक रेटान मागणी जायना किंवा आमकां दिश्टी पडना. हाचें कारण आमी एक गैरसमजान आसा, की गोवा हें खूप वेगळें आसा आणि ना महाराष्ट्रान तशें चलता आसतलें, यूपीन तशें चलता आसतलें, गोव्यान तशें चलना. तर हे आमचे गोड गैरसमज आसा. कारण आमी हे सगळे गजाली जशे आमी धर्म कट्टरवाद महाराष्ट्रापुरतो ना, तो गोंयान आयला. आमी मानिना हो भाग वेगळो. त्याचबरोबर जे श्रद्धेचे प्रकार जे आसात ते गोव्यानूय जातात. गोव्यान जायना तुवें जे उल्लेख केला, ते गोंयानूय आसात. आणि सनातन प्रभात सारखी संस्था ही ताची हेड ऑफिस गोंयान आसा. हं, सर हेजे आणि एक वेगळो पुरावो दिवपाची गरज ना. तेन्ना ह्या सगळे गजाली गोव्यान जावप, तुजे कायद्याचो हे उल्लेख केला, हं. की जावप हे अतिशय गरजेचें आसा. कारण आमकां आजूबाजूक जे घटना घडटात, ताका वचक जर बसपाक जाय जाल्यार ती गरजेची आसा. आम्ही पळयली की महाराष्ट्रात सुद्धा हो कायदो लागू करताना अनेक अडथळे आयले, ताका विरोधूय जालो. अ, अ, गोंयान समजा ही मागणी अ, तशा पद्दतीन जोर धरली, जाल्यार गोंयानूय विरोध जातलो अशें दिसता तुमकां? गोव्यान विरोध जातलो, गोव्यान पयलीं मागणी जावप हें आसा. कारण गरजेची आमी आसा. कितें जाता खुबशे वेळार श्रद्धा आमची ती श्रद्धा आणि दुसऱ्याची ती अंधश्रद्धा हं, हो प्रकार चलता आणि म्हणून आपण जे कितें करता ताका आमी जस्टिफिकेशन दीत रावता. हं, राजकारण्यांच्या मार्फत ती शक्यता जातली अशी खबर ना. म्हणजे तुम्ही एक गजाल लक्षात घ्या, खंयचोय कायदो पास खंयचो फटकरून जाता. जेन्ना विधानसभेन आमदाराचें वेतन वाडोवपाचें आसता, तेंचें कितें तरी हें वाडोवपाचें आसता, तेन्ना कोण अपक्ष हे ते सगळे एकठांय हं. येता आणि माडिता. हांगा तें जावप खूप कठीण आणि ती लोक चळवळ जावन सुद्धा महाराष्ट्रात जर तूं लक्षांत घेतलें, जाल्यार अक्षरशः म्हणजे नरेंद्र दाभोळकराचे खून जाल्या उपरांतूच त्या समाजान रेटो निर्माण जालो आणि ते राजकारण्यांक करचे पडले. राजकारणी करचे ना झट करून याचे कारण हे आसा, की राजकारणी ह्या अंधश्रद्धेच्या गोष्टीचे लाभार्थी आसात. हं, कारण बाकी सगळ्या स्किमीचे आम्ही लाभार्थी असत. पण हातून लाभार्थी केले कारण या सगळ्या गजालीचो ते आपल्या राजकारणा खातीर सारको पुरेपूर उपयोग करून घेतात. हं. कळ्ळें? लोकांच्या श्रद्धेचो, लोकांच्या देवभोळेपणाचो हे उपयोग करून घेतात आणि लोक शोषित असतात. लोकांचें शोषण जाता. पण मजा अशी आसा, की आपणलें शोषण जाता हें लोकांक कळना. हं. ते समजून घेवपाचे प्रयत्न करिनात आणि जर तुवें सांगलें, की हें तुमचें शोशण आसा, हो तुमकां लुबाडटा, अशें जाल्यार तो धर्माचो प्रश्न जाता. तांची भावना दुखावतात आणि ताका लागून राजकारणांत तर तितलो प्रयत्न जातलो असो म्हाका दिसना.
हो प्रयत्न लोकांतल्यान येवपाक जाय. जे इंटलेक्च्युअल आसा, म्हणजे पत्रकार आसा आनी कोणातले आसून ह्या गोष्टीची गरज आनी निकट सातत्यान लोकां समोर दवरपाक हं. जाय. सर खंयचोय कायदो पास करपाक जाय जाल्यार विधानसभा ही म्हत्वाची अशी एक जागा आसा आणि आता तुम्ही जशे म्हटले, की राजकारणी हो याचो लाभार्थी आसा. लाभार्थी असताना सुद्धा हेच राजकारणी हाचे खंय तरी शोषीत आसा अशेंय दिसता काय तुमकां? आसा म्हणजे हांव मुळांत राजकारण्याक अशें खलनायक म्हणना. एक गजाल म्हाका स्पश्टपणान दिसता, की कितें आसा जाणा, की हे राजकारणी आमच्या समाजाक रिप्रेझेंट करतात. हं, ही समाजातली क्रीम न्ही. हं, हो फरक आमी लक्षात घेवंक जाय. आणि समाजान जे प्रश्न आसा, समाजान जी प्रवृत्ती आसा, त्या सगळ्या प्रवृत्तीचे रिप्रेझेंटेशन म्हणजे हे राजकारणी आसात. बरोबर. तेन्ना आमच्या गोंयचे जर तुमकां बॅरोमिटर घेवन जर तपासपाक जाय जाल्यार सगळ्या लोकां कडेन जावं हेंच्या राजकारण्यांक तपासात. म्हणजे शिक्षणा बद्दल कितें अवस्था आसा, हाणी कितें हेजी अवस्था आसा हें आसा. दुसरी एक गजाल न्हय आमी लक्षांत घेवपाक जाय, की एक हांव जनरल हेच्या वयल्यान उलयतां, की 3 क्षेत्रा बद्दल आमकां न्ही भारतीयांक खूब आकर्शण आसा. ओके. एक राजकारण, दुसरें बॉलिवूड आनी तिसरें क्रिकेट. हं, आणि ह्या क्षेत्रांत एक अनफेअर अशा प्रकारची स्पर्धा असल्या कारणान मनीस इतलो धास्तावल्लो आसता, इतलो तो असुरक्षीत आसा, की तो ह्या असुरक्षीत असल्या कारणान तेजें मन इतलें बेचैन आसा, की खंय तरी आपल्याक आदार मेळचो हाच्या खातीर तो सतत हे करता. म्हणजे पळया तुमी कितले तुमी समाजसेवा करा, कितें करा, तुमी निवडून घेतलीच म्हणून गॅरंटी ना. तुम्ही 30-35 मतान पडटात. तुम्ही निवडणूक आयल्या काय निवडणूक केन्ना केन्ना कॅन्सल जाता आणि ह्या सगळ्यान तुमचो तो ताण जो येता, तेका एक सुरक्षीत जागा म्हणून खंयची तरी जाय आसता. मागीर तो कोण बाबा आसत, गाडी आसत, मागीर दोरे आसत, तितून तरी तो आपल्या मनाचें समाधान सोदता. हीच गजाल बॉलिवूडान. बॉलिवूडान इतली अनफेअर हें आसा, की थंय टिकून रावपा आनी मागीर तुमी पळयात, की अमिताभ बच्चन सारको मनीस आसत किंवा आनी हे आसत, ही मनीस कितले देवबळेपणा करता. म्हणजे हांव अमिताभ बच्चन हे नांव ह्या खातीर घेता, कारण तो मनीस इंटलेक्च्युअल ते म्हणजे बरोबर. कारण ते हं, बापाय पासून ताका एक वाचनाची आणि हं, सगळ्या ह्याची परंपरा आसा. ताची ही अवस्था ती आसा. सचिन तेंडुलकरा सारको मनीस जो सगळे आसा तोच खंय तरी शिर्डी वता, नागबळी दिता आनी कितें दिता. हे सगळे प्रकार करता. कारण प्रचंड कॉम्पिटिशन आसा आणि एक टॉपार पावल्या उपरांत थंय पावल्या उपरांत कितें आसता उतारूच आसता न्ही. थंय हं. तूं चड वेळ असो रावूं शकना. आणि अशा वेळार ती मनीस धास्तावलेली असतात. गोंयांतल्या राजकारण्यांची सुद्धा तीच अवस्था आसात, की आणि दुसरी एक महत्वाची गजाल मनीस इतल्या सगळ्या गोश्टीन अडकलेलो आसता. जमिनीचे आसत, माती आसत, नोकऱ्या विकपाचे हे आसत. हे सगळे गजाली आसता तेन्ना ताका मनाक समाधान खंय मेळटलें? सर एक शिक्षक म्हणून तुम्ही ह्या अवस्थेकडे कशे पळयतले? कारण त्या राजकारण्यांची आमकां नांवां घेवपाची गरज ना. विजिबली दिसता की खंयचो मनीस कोणाकडे वता आसतलो आणि कितलो अंधश्रद्धा पाळटा आसतलो. अ, जबाबदार व्यक्ती जेन्ना संविधानाची शपथ घेवन ते अर्थात गीतेची शपथ घेता आणि जेन्ना विधानसभेन वयता हेंच्यांनी एक्चुअली कायदे करपाची गरज आसता. पण तेच ह्या गजालीक बळी पडटा तेन्ना फक्त गोंयापुरतीच आमी उलोवया, हं, गोंयच्या राजकारणा बद्दल उलोवया. हं. कशें पळयता तुमी? कितले दुःखदायक आसा किंवा कितले धोकादायक आसा हे सध्या? नाही धोकादायक असंच आणि एक गजाल लक्षात घे, की एक सायंटिफिक टेम्परामेंट आपल्या जिवनात असप, हं, ही आमची अ, संविधानान दिल्लें आमचें मूलभूत कर्तव्य जावन आसा. कळ्ळें? म्हणजे आणि ते सायंटिफीक हांव सदांच एकदां एका चर्चेन हो मुद्दो मांडलो, की जर हितून कितें परिस्थितीन फरक घडोवंक शकता जाल्यार ती शिक्षकांनूच घडोवपाक जाय. तर म्हाका दोग-तीन टिचरान कमेंट घातली, "ना तूं शिक्षकांक दोशी धरता." हांव शिक्षकांक दोशी धरना. हांव म्हणटा ही आमचीच जबाबदारी आसा. हे आनी कोणूच करूं शकना. हं, कारण जर तूं सगळी पाठ्यपुस्तकां काडली जाल्यार मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्युटीज आमचे बरयल्ले आसात. हं, सो हे वैज्ञानीक दृश्टिकोन आमच्या भुरग्यां भितर रुजोवप. हं, तांकां कारणां शोध घेवपाक सांगप. आमीच जर दैववादी जावपाक लागले, आमीच जर सोमार हं, महादेवाचो, मंगळार गणपतीचो आणि कोणाचे हे जर शिकोवपाक लागले, आता हे परत मागीर हे सगळे गजाली संस्कृती कडेन जोडटा. हे संस्कृतीचो कांय संबंध ना. हं, जाल्यार म्हाका दिसता की वैज्ञानीक दृश्टिकोन रुजोवप शाळा कॉलेजांनी. विज्ञान शिकोवप हो एक भाग. पण
तुम्ही भाशा शिकयता आसत, तुम्ही सोशल सायन्स शिकयता आसत, तुम्ही खंयची गजाल शिकयता, ह्या सगळ्या भितरल्यान वैज्ञानीक दृश्टिकोन, तर्कवाद हो विद्यार्थ्यां मेरेन पावपाक जाय. ती सामकी गरज आसा. विचारपाचें कारण अशें की मागेच दिगंबर कामत हेणी जेन्ना एक वक्तव्य केल्लें की म्हाका देवान सांगलें. थंय देवान सांगलें म्हणून तेंची चेष्टा केली, पण त्या विरोधान अशें कोण उलोवंक ना, की एक निवडून आयिल्ली व्यक्ती असो कसो उलोवं शकता. सो ह्या संपूर्ण प्रकाराचेर तुमी कशें पळयता? कशा पद्दतीन तुमी निरीक्षण करतले हेचें? हे दे दिगंबर कामतीन हय. म्हाका दिसता फक्त तो दिगंबराकडेच उलयता, असो असो कामती कडेन उलयता जाल्यार केन्ना केन्ना म्हाकाय कोण तरी परमेश्वर, पण अशें केन्ना जावंक ना. सो देवा कडल्यान भुता कडेन आतां वता आमी. सो कशा पद्दतीन तुमी पळयतली, की एका जबाबदार व्यक्ती कडल्यान सुद्दां जेन्ना अशे भंय पसरयले वता, तेन्ना कितें परिस्थिती निर्माण जावंक शकता? एक तुका सांगू की आमकां न्ही सगळ्यां कडेन कितें ना कितें खंयच्या ना खंयच्या गजालीचो भंय आसा. हें आमी मान्य करपाक जाय. हं. भंय आसाच. म्हणजे म्हाका जर तूं वैयक्तीक विचारशीत तर तुका भंय कित्याचो दिसता की हांव फाटल्या दिसांनी ते खट्टराचेर उलयलो. म्हाका खूब जाणांनी फोन केलो, तुका भंय दिसना? भंय दिसतालो, ना अशें हांव म्हणना. बट समहाव हांवेन तें ओवरकम केलें. हांव हालीं स्विमिंगेक वतालो की आनी 7-8 वर्सां पयलीं सुद्दां स्विमिंगाचो प्रॅक्टीस केल्ली, पण अजून म्हजो भंय वचना. हं. डिपान घातलो काय म्हजे बोबो सुरू जातात. हं. सो भंय दिसता न्ही. आतां तुका कदाचित तो स्विमिंगाचो भंय नसत. पण तो म्हाका दिसता न्ही. तूं कितलेय जरी म्हाका सांगपाचो प्रयत्न केले, की ना रे बाबा बुडूंक जायना, हो लायफ गार्ड आसा, हें आसा. म्हाका भंय दिसता. तो खरो आसा. कोणाक जल्ल्याचो भंय दिसत. म्हणजे आतां कॉक्रोचाचो भंय सुद्दां खूब जाणांक आतां दिसपाक लागला. तो भाग सोडून दी. भंय आसा. प्रश्न हो आसा, की त्या भयाचें आमी तत्वज्ञान तयार करता. हे तत्वज्ञान तयार करप सामकें वायट. हं. तत्वज्ञान तयार करप म्हणजे कितें? जर म्हाका उदकाचो भंय दिसता जाल्यार हांव जेन्ना सांगता, शी उदकाचो वायट, ते स्विमींग पुलान वचूंक जायना, थंय बुडटाच, ते पांय खोलान वतात. हें हांव तें जस्टिफिकेशन घेवन तेजें तत्वज्ञान करता. हांवें तें तत्वज्ञान तयार करूंक ना. हांवें आनीक 3 म्हयने म्हाजी मेंबरशीप वाडयल्या आनी 3 म्हयने वतलो. कदाचित जायत, कदाचित न जायत, ठीक आसा. पण जेन्ना भयाचें तत्वज्ञान आमी तयार करता पळय तेन्ना सो माझ्या व्यक्तिगत जीवनान सुद्धा खूब भंय आसा. लोकांच्या जिवनात, व्यक्तिगत जिवनात भंय आसा. प्रॉब्लेम जेन्ना जाता केन्ना, की जेन्ना आमी त्या गजालीचें बरें तत्वज्ञान तयार करता, तेन्ना राजकारणी ह्या भयाचो वापर करता. हं. आणि वापर आपल्या राजकारणा खातीर करता. मागीर तो तुमचे हे प्रश्न आसात, तुमी आमच्या फाटल्यान रावा, कारण ते तुमकां येवन मारतले. हं. तेंची संख्या वाडटली आणि ते तुमचेर हावी जातले. अशा प्रकारे तो तेचो वापर करता आणि ते सामकें चुकीचें आसा. भुताटकीचो भंय आमी ल्हानपणा पासून भुतांच्यो काणयो आयकतच व्हडले जाल्या. अजुनूय हॉरर म्युझिक आसलें काय आमकां आंगार कांटो येता. पण परत त्या भयाचो हांचें कितें तरी अफिलिएशन आसतलें. ओके. हांचें कितें तरी विकपाक जाय, घेवपाक जाय, प्रॉपर्टी कितें आसतलें. परत हांव म्हणटा, की लोकां भितर ही गजाल आसपाक जाय, की आमच्या सगळ्या भितर भंय आसा. हं. परीक्षेक बसतना थोडो भंय दिसता आमकां. आतां आमकां दिसना आसत. मॅथ्साचो पेपर आसलो तेन्ना पोटांत होय, गुळो होय. जायल्लोच न्ही. म्हणजे प्रत्येक टप्प्याचेर. हं. पण एक समजून घेवंक जाय, एक समाज म्हणून आणि एक मॅच्युअर्ड लेव्हल ती आसा, की हो भंय खरो न्ही. हं. किंवा ह्या भयाक जे उत्तर म्हणून सांगतात. बाबा आणि तेच सांगतात न्ही. बरोबर. तुमकां भंय दिसता तुमी सगळे जाण म्हाज्या शरण या. हं. तुमचो भयमुक्त हांव तुमकां करता. पण ते कितलें डेंजरस आसा, हें तुमी महाराष्ट्रांत तें खरात प्रकरण होय. आनी हातून आमकां दिश्टी पडटा. तोच प्रश्न फुडें व्हरता हांव. गोंयान फाटलीं बरींच वर्सां आमी पळयलीं आतां जाहिरातीच्या माध्यमांतल्यानूय हे बाबा आपले जाहिरात करता, की हं. तुमकां कितें दुख्ख, पिडा किंवा कितें अडी-अडचणी आसा जाल्यार संपर्क करचो आणि अमूक-अमूक जाग्यार तुमी येवचें. हे जाहिरात सुद्दां पेपरार येवप हे कितलें धोकादायक आसा आणि राज्य सरकारान अशा गजालींकडे कशें पळोवपाचें अशें दिसता? ही जाहिरात येतात म्हणजे आता कोणी तशी स्पाची जाहिरात येता किंवा आणि ह्याची जाहिरात येता. ते येतले आणि ह्याच्या खातीर तूं म्हणटा ते कायदो जाय, की हं. अशा प्रकारचे जर दावे जर कोण करता आसत, कोण तरी अंगठी दिता आसत आणि तुमकां हें जातलें अशें म्हणून सांगता. कोण तर जादूचें कितें करूं येता. कोण म्हणटा करणी केल्या म्हणटा. म्हाका खूब जाण भुरगीं सांगतात येवन, हय. की आमचेर कोणी तरी करणी केल्या आणि हें. असो जर कोण दावो करता आसत जाल्यार तेजे कायद्यान ताचेर शिक्षा जावप
ही खूप गरजेची जरब बसप खूप गरजेची आसा. नरेंद्र दाभोळकर सुद्धा जितली वर्सां कायदो जायना असले पण ते सुद्धा एका मुलाखतीन ताणें खूप बरी गजाल सांगली की कायदो जातलो आनी हे गजाली थांबतले अशातलो भाग ना, पूण ती जरब बसतली. हं. ओके. आणि लोकां भितर ते कायद्याच्या मार्फत हळू ती गोष्ट पसरतली की हे सगळें खरें न्हय, हितून आमचें शोशण जाता. हातून धर्माचो कांय भाग ना. हातून तूं भुतानचो विशय काडलो की महाराष्ट्रान अंधश्रद्धा निर्मुलन एक मोहीम काडलेली. अमावस्या हं. भुतांच्या शोधात अमावस्या सहल आणि मागीर ते भूत लोकांक व्हरताले आणि ते हय, दाखयताले. स्मशानभूमी. तेन्ना तेजेर टिका कितें जाल्ली जाणा, की हो संस्कृतीचेर हल्लो. म्हणजे भूत ही आमची संस्कृती आणि ताचेर हो अंधश्रद्धा. सो हे सगळे गजाली परत तुका म्हणटा की हे जे लाभार्थी आसात, ते परत पेटून उठतले. हं. तूं तें म्हणटा, हांव म्हणटा काही बुवा महाराज आणि कोण हे स्वामी जे आसात, ते आपल्या पांयाची पाद्यपूजा करून घेतात. हय. आणि ते पांयाचें उदक हे तीर्थ म्हणून वाडटात. हे गोंयांत जाता. गोंयांत गेल्याच वर्सा एक प्रकरण झाले एका ल्हान भुरग्याक 4 वर्साचे आशिल्ले ते. अशें म्हटलें वता की ताका जादूटोणाचो एंगल आसा. हं. पोलिसांनी चवकशी करताना किंवा कशा पद्दतीन ते रिपोर्ट केला म्हाका खबर ना. पण 302 इतलोच ताचेर सेक्शन लागला. जर खोलायेन जर ते तपास केल्लो जाल्यार अदीक गजाली भायर येवपाच्यो. पण येवन सुद्दां म्हाका दिसता त्या केसीचे फुडें कांय जावचें नाशिल्लें कारण तो कायदोच अस्तित्वान ना गोंयांत. बरोबर. आणि अशाच ह्याच परिस्थितीन जेन्ना आतां गोंयान ह्यो केसी वाडटा अश्यो, राज्य सरकार कशें टॅकल करतले? काय आमी आतां अशेच सोडून दिवपाचे? अंधश्रद्धेचे बळीच ठरत वतले लोक आणि तेचेर कांय कारवाईच जावची ना अशें? डेफिनेटली ह्या खातीर कायदो जावप गरजेचें आसा आणि आमच्या समाज मनान म्हणजे ह्या सगळ्या गजाली हे जे आसात ते सातत्यान पत्रकारिता भितर आणि आमच्या कॉलेज, शाळा हाच्या भितर ते येत वचपाक जाय. आतां एक गजाल तुका हांव सांगता की आमकां जशें आमकां सादी गजाल दिसता की जोर येता, ताप आसा तेन्ना आमच्या मानसीक दृश्ट्या सुद्दां आमी केन्ना आजारी जावं शकता. जेन्ना मानसीक दृश्ट्या आजारी जाता तेन्ना तो पयलीं भुरगो म्हणजे तो ह्या डिनायल मोडान वता आनी ताचे घरचे पयली गजाल कितें करतात ते खंय तरी गाडया कडेन व्हरतात हय. आनी कोणा कडेन तरी व्हरतात आनी तो आजार बळावत वता. हे कितले भयानक आसा जी गोष्ट 50 आणि 100 रुपया भितर जावं शकता, ती गोष्ट हे सगळें जावन मागीर जेन्ना कांयच जायना आनी केन्ना केन्ना तितूनच मनशाचो बळी वता, तेन्ना मागीर तेजो मानसोपचार तज्ञ वता. सो ही गोंयांत जे गजाली जाता जाल्यार खूब ती गरजेची आसा. पण परत एकदा म्हणटा की हो आजून इतलो वेळ म्हणजे हाचें उत्तर म्हाका नेमकें तें जशें हें आसा पळय की अंडे पयलें काय कोंबडी पयली हें सांगपाक कळना. तर हे लोकां भितरल्यान केन्ना येतलें कारण लोकूच हे सगळे गजाली पाळत बरोबर. आसा. आणि कायदो केन्ना जातलो. पण म्हाका अशें दिसता की आतां इलेक्शनाचें हें आसा. जे पार्टी अशें म्हणटा की आमी लोकांचें हित करता, तेन्ना त्या लोकांनी हो कायद्याचे अंमलबजावणी जावप. कारण खुबश्यो गजाली आमी म्हणटा आमी गोवा पयलीं आसात. हय. आमी इलेक्शनान केल्ले रिफॉर्म जाल्यार गोवा पयलीं करतात. एन-ई-पी आमी हय. पयलीं इम्प्लिमेंट करतात. मागीर हो कायदोय हाडात न्ही. हं. जर तो कायदो जर हाडलो तर तो खुबशे गजाली आणि जर तूं महाराष्ट्राचो जर कायदो पळयलो कारण तो जाल्यार भितर खंयच धर्माचे आणि खंयच कितें किंवा खंय उत्सवाचेर कात्री लायल्या अशें म्हाका दिसना. आणि बेजिकली जर तो हाडलो जाल्यार तूं जें म्हणटा तितलें खूब अर्थात कायदो हाडलो म्हणून सगळें जावचें ना. पण त्या दृश्टीन अवेअरनेस खूब बरी जाता. सर आरोग्य क्षेत्राचोय तुम्ही उल्लेख केलो पण जे आरोग्य क्षेत्र आमच्या खातीर एक वरदान आसा जी-एम-सी थंय सुद्दां आमी कोंबडे सोडलेले पळयतात. आणि अशा ठिकाणी जंय आमी डॉक्टराक पयलें प्राधान्य दिता आणि मागीर थंयच त्याच जाग्यार अशे गजाली घडटा. एक थांबपाक जाय एक एकदां कितें जाता न्ही की ती अंधश्रद्धा इतली त्या अंधश्रद्धेनूय इतली शक्ती आसता की त्यांच्या मनासारखें तें जाता. म्हणून तो कोंबडो सोडलो म्हणून म्हजो नातेवाईक बरो झालो. ते एक सायकॉलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यूवान जर उलोवचें जालें, की एका मनशाची इच्छाशक्ती ही देवाच्या इच्छेपेक्षा सुद्धा एक एकदा स्ट्राँग आसूं शकता अशें. एक तुमकां इन्सिडन्स सांगता, की हां. जो म्हाज्या अशें मुलाखतीनूच जालो. एका मानसोपचार तज्ञाची मुलाखत घेताले आनी ती लायव्ह आसली, फोन इन आसली. तर एकट्या मनशान फोन केला आनी ताणें सांगलें अशें, की म्हणपाक लागली, "ती तुमचे उपचार-बिपचार सारके आसा?" हे ना कितें म्हटलें ताणें? "ना, पण सर केन्ना केन्ना ते भायली पिडा आसता." असो तो डायरेक्ट डॉक्टराक हं, सांगता. डॉक्टर. हां. तर तुमचें कितें मत? तर डॉक्टरान सांगलें, "ते कितें तुमी उपचार करा आनी वखदांय घेयात." अशें ताणें सांगलें.
तर म्हाका धक्को बसलो की मानसोपचार तज्ञ अशें कशें म्हणू शकता. आता ती कशी बशी ती इंटरव्यू सोंपयली आनी पयलो प्रश्न विचारलो, तुमी अशें म्हटलेंच कशें? की तुमी त्याक अशें कित्याक डिफेंड हें करूंक ना की हे तुमचे भायले बियले अशें कांय नासता, भुताट गेमी कांय नासता. तर ताणें जें उत्तर दिलें तें खूब म्हत्वाचें. ताणें अशें म्हटलें की म्हाजें पयलें प्राधान्य कितें आसा, त्या रोग्याक बरें करप, रोगी मनशाक. जर आपण थंयच ताचे कडेन वाद घातलो की हें कांय नासाल, तो म्हाजे कडेन येवपाचोच बंद जातलो. कळ्ळें? सो डॉक्टरा कडेन पेशंट आयल्या उपरांत तो म्हणटा आनी मागीर खूब जाण आमी असो अर्थ काडटात की डॉक्टरान सांगलां की आमी करतात पण तुमचे भायलेंय मातशें कितें पळया अशें डॉक्टर सांगता, अशे हे लोक येवन भायर पडयता. पण डॉक्टर काय थंय त्या टायमार वाद घालूंक शकना की हें अशें करा, तशें करा, हो वाद घालूंक शकना. तेन्ना ही आमची जबाबदारी आसा. म्हणजे हांव जे परत परत म्हणटा की हे पत्रकार, हे शिक्षक ह्यातून सगळ्यांनी ही गजाल हें करप, ताचे जी उत्तरां आनी ताची कारण मिमांसा करप ही सामकी गरजेची आसा. ते गजाल उरतलेच. आनी दुसरो एक कितें आसा जें तुवें म्हटलां पळय की तेंची इच्छा आसा आनी ती जाता. ताका न्ही हांव हिरकणी इफेक्ट म्हणटा. हिरकणी इफेक्ट हो कितें आसलो की तुमकां ती खबर आसली ती गडाचेर ती हिरकणी गेली आनी ते गडाचे दरवाजे सांजचे बंद जाले. आनी ती ताका भुरग्याक दूद दिवपाचें आसलें म्हणून ती कशी बशी ते कडा उतरून ती आयली. ओके. आतां आयली कित्याक भुरग्याच्या ओडीन आयली. ओके. पण फाल्यां जर हांवें अशें म्हटलें की जर गडाचे हे आसा तें सोंपें आसा. हांगा भुरगं रडत दवर, थंय वयर आवयक व्हर ती तर तें अशें जावचें ना. तुका एखादी गोष्ट दिसता तीव्रतेन आनी तुका दिसता की आपल्या फाटल्यान देव आसा आनी ते बॉला फुलाक गाठ म्हणटा पळय रे. ती गोष्ट जाता. आणि ती गोष्ट जाल्या उपरांत जर आपण त्याची सिम्प्लिफिकेशन जर अशें केलें की ना ताका लागूनच अशें जालें. जाल्यार तें चुकीचें. म्हणजे भुरगे रडटा म्हणून प्रत्येक वेळा हिरकणी ते दोंगर देंवूंक शकना, ती केन्ना तरी पडटली. सो ती गजाल लक्षांत दवरूंक जाय. म्हणजे खुबश्या वेळार ते केदारनाथ जेन्ना ते प्रलय जाल्लो पळय, तेन्ना आमच्या मिलिटरीच्या हेलिकॉप्टरांनी वचून लोकांक थंय वाचयलें. कळ्ळें? आनी जेन्ना ते वाचयले सगळे आयले, सगळे भिवून आयले, सगळे आयले आनी देंवल्या उपरांत पयली हेंच्यानी प्रतिक्रिया की भोलेनाथ की कृपा से हम बच गए. मागीर भोलेनाथ जर तुमकां वाचयले जाल्यार तुमकां त्रासांत घातलेच कित्याक? हो विचार आनी हो विवेक थंय नासता. सो ती गजाल आमी लक्षांत दवरपाक जाय की आतां तुमी म्हणटा पळय खुबशे वेळ म्हणजे आमी अजाप दिसता की गुरवार भायर सुद्दां ते बाबा आनी हाजे कडेन उलयता आनी बाबा म्हाका चलो जाय म्हणटा. आनी बाबा म्हणटा तुज्या मनान सारकें जातलें. आतां एक सादी गजाल आसा 100 बायलां जर गेलीं जाल्यार भितरले 50 जाणांक जातलेच न्ही. म्हणजे प्रमाण घेतलें. पण ते 50 जाण 500 लोकांक सांगता. पण हे जे 50 जाण फटावल्ले असतात ते कोणाक सांगना. बरोबर. ती आपलीच चूक आसा अशें आमकां म्हणटात. सर सायंटिफिक टेम्परामेंट डेव्हलप जावंक जाय अशी खुद्द एकदा मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलें आसा. ते डेव्हलप शिक्षण किंवा स्कूल लेवलाचेर जातले अशें दिसता तुमकां? एक कितें जाणा म्हणजे म्हाका अशें दिसता न्ही की आमी खूब शिक्षण कॅरेक्टर फॉर्मेशन आनी ही सगळ्यो गजाली जर उलयतात न्ही जाल्यार प्रामुख्यान आमी शिक्षणा कडेन कशें पळयतात जाणा की शिक्षणांतल्यान म्हाका नोकरी मेळपाक जाय. म्हणजे हातूंत कांय चुकीचें आसा अशें म्हाका म्हणना. पण तो एकमेव हेतू जर आसत जाल्यार हो सगळी गडबड जाता. आनी ती गडबड खूब भयानक आसा. आयज नीट पेपर लीक जाले. म्हणजे जे उदाहरण हांव सांगता की कितल्या लेवलाचेर हें चल्लां. नीट पेपर लीक जाले आनी जे कोण कोचिंग क्लासीस आसात तांचे तो मेळ्ळो आनी ते गेले. ताचो एक व्हिडिओ आयला की तो मनीस ती सगळीं भुरगीं बसलेलीं आसा आनी ताच्या बेंचार उबो रावन ते कसलें तरी उदक शिपडटा कारण ताका नीट एग्जामीक हें करपाक जाय. म्हणजे विचार करा ही सामकी हुशार भुरगीं जी आमचें आरोग्य सांबाळटले पण तांकां ह्या प्रोसेसांतल्यान जेन्ना जर वता तेन्ना हें आसा. आतां हें परत आसा की नीट परीक्षा खूब कठीण आसता, तांकां थोडेच सीट आसतात. पण हें केन्ना जाता की जेन्ना जिंकणेंच म्हत्वाचें जाता म्हाज्या आयुश्यांत. म्हाका खेळ म्हत्वाचो जायना. तेन्ना मागीर थंय रडीचो डाव सुरू जाता. तेन्ना मागीर अशें कोण तरी म्हणटा म्हाका म्हणजे तुमी जे उल्लेख केला की राजकारण्यांचो बीन उल्लेख केला की जे गजाली आसात तांच्या मनांत ते इतले बुद्धू ना. की तांकां खबर आसा की हितूंतल्यान कांय जावचें ना. पण ती गेमूच इतली अटीतटीची जाल्या की अशा प्रकारचो आधार तांकां गरजेचो आसा. परत हांव ह्या बाबतींत म्हणजे हांव निराशावादी ना, आशावादीच आसा
की जितले म्हणून जे तत्वज्ञानी आमचे जाऊन गेले फिलॉसॉफरनी तांच्यांनी लायफाची फिलॉसॉफी सांगली पण त्याचबरोबर शिक्षणाबद्दल विचार सांगला कारण मुळात ही सगळी परिस्थिती बदलपाक शिक्षणच कारणीभूत असतलें आणि शिक्षणातल्यान ती बदलू शकता. एकूणच आजचा चर्चेचा विषय होता की 100% साक्षर असलेल्या गोवा राज्याला अंधश्रद्धा विरोधी कायदा किंवा जादूटोणा विरोधी कायदा असावा का? तर हो, कुलदीप कामत सरांनी आम्हाला वेगवेगळे मुद्दे आणि वेगवेगळी उदाहरण देऊन सांगितलेली आहे की या कायद्याची गोवा राज्याला का गरज आहे. पाहावं गरजेचं ठरणार आहे की हा कायदा लागू करावा यासाठी कोण भूमिका घेणार आहे आणि किती लोकं आणि किती राजकारणी पुढे येणार आहेत. निवडणुका जवळ पोहोचलेल्या आहेत. इतर मागण्या धसास लावताना ही मागणी सुद्धा पुढे यावी अशी इन गोवाची ही इच्छा आहे. इतर घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा इन गोवा 24 तास आणि सर धन्यवाद. आपण या विषयावरती पुन्हा एकदा बोलणार आहोत की या अंधश्रद्धेमुळे महिला अ, अ, किती महिलांचे किती बळी गेलेले आहेत मानसिक आणि ओव्हरऑल या विषयावर आपण चर्चा करूया. तोपर्यंत नमस्कार. पुन्हा धन्यवाद. भेटू. थँक्यू. धन्यवाद.